नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. राहुल गांधी जे मागच्या आठवड्यापासून ॲटम बॉम्ब फोडण्याचा दावा करत होते आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात माझ्याकडे काही ठोस पुरावे की नरेंद्र मोदींनी मतदार यादीत घोळ करूनच निवडणूक जिंकली आहे, त्याबद्दलचे पुरावे जर मी लोकांसमोर मांडले तर भारताच्या राजकारणात भूकंप येऊ शकतो असा दावा करणारे गांधी जेव्हा काल पुरावे मांडतात, ते पुरावे पाहिल्यानंतर फक्त राहुल गांधींचा बालिशपणाच लोकांना समोर आलेला दिसलाय. ते सगळे पुरावे ॲटम बॉम्ब सोडा, एक फुसकी बॉम्बसुद्धा सिद्ध झालेले नाही आहेत. राहुल गांधींच्या या बालिशपणाला, बालकबुद्धीपणाला त्यांचे मित्र पक्षातील नेते काही बोलू शकत नाहीत, कारण राहुल गांधींची गरज नसली तरी त्यांच्या पक्षाची म्हणजे काँग्रेसच्या कॅडरची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना गरज आहे. त्यात साथीदारांपैकी, त्या लाचार लोकांपैकी उद्धव ठाकरेसुद्धा एक आहे. म्हणजे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मागच्या 3 दिवसांपासून दिल्लीच्या दौऱ्यावर होते आणि कालच्या दिवशी राहुल गांधींनी जे सर्व मित्रपक्षातील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं कार्यक्रम ठेवलं होतं, त्यात देखील ते सहभागी झाले होते. त्या भोजनानंतर राहुल गांधींनी जी माहिती सकाळी दिली, तीच माहिती पुन्हा एकदा रिपीट करण्यासाठी आपल्या नेत्यांसमोर एक मंडप आणि बसण्याची तरतूद केली होती. ती सगळी माहिती राहुल गांधी मांडत असताना एक फोटो सोशल मीडियावर अचानक त्यावेळी व्हायरल व्हायला लागला. त्या फोटोमध्ये असं दिसतंय की महाराष्ट्राचा वाघ ज्याला म्हणतात आणि महाराष्ट्र म्हणजे ठाकरे म्हणणारे संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राहुल गांधी समोर माहिती सांगत असताना सर्व लोकांपेक्षा शेवटच्या रांगेत जाऊन बसलेत किंवा त्यांना काँग्रेसच्या लोकांनी बसवलंय. ज्या रांगेत उद्धव ठाकरे बसले त्याच्या पुढच्या रांगेतच कमल हसन हे अभिनेता आणि राज्यसभेचे खासदार हे बसलेत, म्हणजे पुढच्या रांगेत त्यांना जागा दिली आहे. आणि 20 आमदार असलेल्या पक्षाचे पक्षनेते त्यांना शेवटच्या रांगेत राहुल गांधींनी बसवलंय. हा महाराष्ट्राचा अपमान झालाय म्हणून सोशल मीडियावर लोक कमेंटबाजी करायला लागले. मराठी मीडियाने तर तो फोटो इतके वेळा दाखवला की उद्धव ठाकरेंना मनात आलं असेल की कशाला काय माझ्या डोक्यात सुचलं आणि मी दिल्लीला गेलो. इतका अपमान माझा आजपर्यंत झालेला नसेल जितका मीडियाने तो फोटो दाखवून समाजामध्ये करून टाकलाय. कारण जेव्हा सगळे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसलेत आणि उद्धव ठाकरेंना मुद्दामून शेवटच्या रांगेत बसवलं गेलंय, त्यावरून हेच कळतंय की राहुल गांधींनी त्यांना आपली औकात दाखवून दिलेली आहे. आणि हे मी म्हणत नाही, लोक सोशल मीडियावर म्हणतात. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाण्याचा निर्णय का घेतला, त्यामागचं कारण हेच होतं की महाविकास आघाडी जरी महाराष्ट्रात निवडणूक हरली असेल तरीही आपण एकच आहोत. मी कुठेही महाविकास आघाडीच्या बाहेर जाणार नाही, ही आपली प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठीच ते राहुल गांधींना भेटण्यासाठी गेले होते. पण राहुल गांधींनी मात्र उद्धव ठाकरेंना ते किती किंमत देतात हे त्यांना शेवटच्या रांगेत बसवून दाखवून दिलेलं आहे. मी अनेक व्हिडिओजमध्ये म्हणालो की एक काळ बाळासाहेब ठाकरेंचा होता, काय त्यांचा दरारा आणि काय मातोश्रीचं एक पॉवर होती की BJPचे नेते मातोश्रीवर यायचे. आणि आज राहुल गांधी दंडवत प्रणाम घालण्यासाठी राहुल गांधींसमोर दिल्लीत जात आहे, पण राहुल गांधी मात्र त्यांना कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही आहेत. कारण राहुल गांधींनी जे केलं आहे त्याला एक प्रकारे उचितही म्हणावं लागेल. आणि आपण किती बरोबर आहोत किंवा आपल्याला शेवटच्या रांगेत का बसवलं गेलं किंवा आपण का बसलो याचं कारण देताना संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत जे म्हणलंय ते ऐकल्यानंतर मला अजून हसायला आलं की एक व्यक्ती आपली गेलेली आबरू वाचवण्यासाठी किती धावपळ करू शकतो. आपण शेवटच्या रांगेत का बसलो यामागचं कारण संजय राऊत सांगतात की प्रेझेंटेशन ज्या स्क्रीनवर चालू होतं त्या स्क्रीनच्या जवळ बसलं तर डोळ्यांसाठी ते वेदनादायी होतं. त्यामुळे आम्ही शेवटच्या रांगेत म्हणजे थोडं लांब बसलो होतो, कारण आम्हाला सर्व दिसावं म्हणून. ती हास्यास्पद व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहू शकता. संजय राऊत काय म्हणाले. लाइन में बैठो, जो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था. आणि मी तर म्हणेन की राहुल गांधींनी जे केलं आहे ते अगदी उचित केलेलं आहे की उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेतच बसवलं. कारण सोनिया गांधींविषयी आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी हयातीत असताना जे काही शब्द वापरले होते ते शब्द एका मुलासाठी वेदनादायीच असतात. आणि आपल्या आईचा अपमान कोणतंही मूल कसं सहन करू शकतं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की सोनिया गांधींसमोर दिल्लीत हिजडे झुकतात. जे शेवटचं भाषण बाळासाहेबांनी केलं किंवा जी व्हिडिओ आपल्या समोर त्या सभेमध्ये शेवटचं भाषण म्हणून दाखवलं गेलं, त्या व्हिडिओत देखील बाळासाहेब ठाकरे म्हणताना आपल्याला दिसत आहेत की सोनिया गांधी ही एक परदेशी महिला आहे. ज्या प्रकारे मुघलांनी, ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं तसंच ती भारतावर राज्य करते, आपल्यावर राज्य करते.
आणि याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, हे शेवटच्या भाषणात देखील बाळासाहेब ठाकरे आठवणीने म्हणून गेले. तकडे आज आमच्या देशावरती परदेशातली अवलादही सोनिया गांधी. तर काय आहे काय, मोगल गेले, ब्रिटिश गेले, इटालियन आले आणि तुम्ही मुर्दार हिंदू, मी असंच म्हणेल आता तुम्हाला. मला राहवत नाही. ही चित कोणाच्या रक्तात आहे की नाही तेच कळत नाही. सिलेंडर वाढवा, मग जा नालायक उठवणे जात. आणि हे सगळे वक्तव्य राहुल गांधींनी ऐकलेले असतीलच. त्यामुळे आपल्या आईचा अपमान एखाद्या व्यक्तीने केलेला असेल आणि त्याचे सुपुत्र आपल्या सोबत जरी असले तरी त्यांना पुढे बसवण्याची हिंमत ही कोणत्याही मुलाला होणारच नाही. आणि त्याचा बदला घेण्याची भावना ही कुठल्याही मुलाच्या मनात असू शकते. आणि त्याबद्दलच उद्धव ठाकरेंना राहुल गांधींनी मुद्दामून शेवटच्या रांगेत बसवलेलं होतं. राहुल गांधी हे एका बाजूला आहे ज्यांनी आपल्या आईचा अपमान विसरलं नाही, आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे जे सत्तेसाठी आपल्या वडिलांची विचारधारा, त्यांचे विचार आणि आजपर्यंत त्यांनी जे जे काही म्हणलं होतं त्यावरून पूर्णपणे पाठ फिरवून निघालेले. हिंदुत्व सोडलं, शिवसेनेची मूळ विचारधारा किंवा मराठी माणसासाठी काम करणं हेही सोडून टाकलं. आजपर्यंतच्या कार्यकर्त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी जी आमदार खासदारांपेक्षा जास्त किंमत दिली होती, त्यांना तुम्हाला जायचं तर निघून जा, मला काहीही फरक पडत नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेले. म्हणजे कार्यकर्त्यांना किंमत देणं देखील उद्धव ठाकरेंनी सोडून टाकलं. म्हणजे जे जे बाळासाहेब ठाकरेंनी केलं असेल त्याच्या विपरीतच उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत कार्य केलेलं आहे. जेव्हा दोघांची तुलना मी करतो, उद्धव ठाकरेंची आणि राहुल गांधींची, या राहुल गांधींनी जे कृत्य केलं आहे त्यानंतर राहुल गांधींची प्रतिमा माझ्या मनात अजून जास्त वाढली आहे की राहुल गांधी कितीही बालिश असेल पण आपल्या आईचा अपमान एका व्यक्तीने केला असेल आणि त्याचे सुपुत्र आपल्या दरबारात का असेनात, आपल्या साथीला का उभं असेनात, पण त्यांचा आदर मी करू शकत नाही, हा स्पष्ट संदेश राहुल गांधींनी देऊन टाकलेला आहे. उद्धव ठाकरेंना याबद्दल विचार केला पाहिजे की जेव्हा BJP सोबत आपण होतो तेव्हा आपल्यासोबत कशा प्रकारचा व्यवहार BJPचे नेते करायचे आणि आज काँग्रेसचे नेते कोणत्या प्रकारचा व्यवहार करताय. एकनाथ शिंदेंचा फोटो आणणं हे सोडा, मी फक्त तुम्हाला एकच चॅलेंज देतोय की उद्धव ठाकरेंचा एक फोटो तुम्ही आणून दाखवा, ते महायुतीत असताना, की देवेंद्र फडणवीसांनी किंवा मोदींनी त्यांना शेवटच्या सोडा पण व्यासपीठाच्या खाली सुद्धा बसवल्याची हिंमत केली असेल. बाळासाहेब ठाकरेंचा आदर जो BJPच्या नेत्यांनी केला तोच आदर कर्तृत्व नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंचा 2019 पर्यंत केला. राज ठाकरेंचा सुद्धा आदर केला. त्यांच्याकडे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, ही संख्या बघितली नाही. राज ठाकरेंचा असेल, उद्धव ठाकरेंचा असेल आणि देशभरात कोणीही NDA मध्ये असेल त्याच्याकडे संख्याबळ न पाहता त्याचा सन्मान करण्याची संस्कृतीच BJPमध्ये सदैव राहिलेली आहे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून आजच मी एक व्हिडिओ दाखवतो. त्यात एका कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया जे केंद्रीय मंत्री ते आलेले होते. व्यासपीठाच्या खाली मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेता दिग्विजय सिंग बसलेले होते आणि जेव्हा त्यांना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पाहिलं तेव्हा लगेच व्यासपीठावरून खाली उतरून त्यांना नमस्कार करण्यासाठी ते पोहोचले आणि लगेच त्यांना खेचून व्यासपीठावर घेऊन गेले, कारण वरिष्ठ खाली बसलेले असताना आपण व्यासपीठावर बसू शकत नाही. ही संस्कृती ज्योतिरादित्य सिंधियासारख्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बाळासाहेब ठाकरे हयातीत असेपर्यंत मातोश्रीवर BJPच्या नेत्यांना सन्मान मिळायचा आणि तितकाच सन्मान किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त दिल्लीमध्ये बाळासाहेब ठाकरेंना भेटायचं. आणि आजसुद्धा BJPच्या कोणत्याही पार्टी ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन पहा, बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात एकही शब्द ते लोक सहन करणार नाहीत. कारण बाळासाहेब ठाकरेंनी आपला विचार मरेपर्यंत पाळला, हिंदू लोकांसाठी काम केलं आणि त्यांचं कर्तृत्व इतकं महान होतं की त्यांना खाली बसवणं सुद्धा कोणासाठीही शक्य नव्हतं. आणि यामागचं कारण माहिती आहे काय? राहुल गांधींना जे जमलं नाही ते बाळासाहेब ठाकरेंना, अटल बिहारी वाजपेयींना, अडवाणींना जमलं, कारण हे NDA मधले नेते साध्या घरातून आलेले होते. त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. पण दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे स्वतःला राज परिवाराचे वंशज मानतात. त्यांच्यामध्ये आपल्या परिवाराने 60-65 वर्ष या भारतावर राज्य केलं आहे आणि मीच त्यांचा उत्तराधिकारी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोण आहे हा, ज्याच्याकडे फक्त 20 आमदार, तो माझ्यासमोर पहिल्या रांगेत कसं बसू शकतो, याच विचाराने
मुद्दामून त्यांना शेवटच्या रांगेत बसवलं गेलं आणि हे खरंच उद्धव ठाकरेंना जरी मी पसंत करत नसलो आणि त्यांची विचारधारा आता जी त्यांनी सेक्युलरिझमची करून घेतली आहे ती मला आवडत नसली तरी देखील ते एक मराठी आहेत आणि मराठी माणसाचा तो अपमानच झाला आहे जे दिल्लीत आपल्याला फोटो बघायला मिळालेत. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.